तालुक्यामध्ये जरी आम्ही आमदार नसेल तरी आम्ही आमदारापेक्षा जास्त मतं घेतलेली माणसं आम्ही आहेत। कारण ह्या तालुक्यामध्ये जास्त ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद रिझल्ट लागणार आहे, तोही तुम्हाला कळणार आहे। ह्या तालुक्यात ताकद कोणाची आहे हे सुद्धा तुम्हाला समजणार आहे। फक्त दरवाजे तुमच्या ऑफिस मध्ये घ्यायचं, आतमध्ये कडी लावायची आणि तुम्हाला अपशब्द बोलायचे, ते नितीन दादांनी केलं नाही, मी केलं नाही, म्हणून तुम्ही आमचं काहीतरी चव टाकण्याचं काम तुम्ही केलं। परंतु ह्यापुढे आपण असं चुकीचं काम करू नये असं आपल्याला मी विनंती करेन। आणि आपण ज्या ज्या मागण्या आम्हाला सांगितल्यात त्या मागण्या आपण लवकरात लवकर पूर्ण कराव्यात। ऐकत नाहीत। आम्ही ज्या मागण्या आपल्याकडे आज मागण्या घेऊन आलो होतो त्याआधी 3 महिन्यापूर्वी याच मागण्या घेऊन हे ग्रामस्थ मंडळी आले होते। ग्रामस्थांनी 3 दिवस साहेब उपोषण केलं, परंतु ग्रामस्थांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम आपल्या प्रशासनाने केलं हे आपल्या सर्वांच्या समोर सिद्ध झालेलं आहे। आणि त्यानंतर त्या ज्या मागण्या होत्या शिरोळे साहेब, त्याच मागण्या घेऊन आपण पुन्हा एकदा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल आणि शेतकरी कामगार पक्ष असेल आणि सर्व पक्षीय जे आमच्यासोबत आलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते असतील, ह्याच मागण्या घेऊन आम्ही आपल्याकडे पुन्हा आलो। परंतु एका गोष्टीची खंत आहे का स्थानिकांना खऱ्या अर्थाने या टाटा कंपनी न्याय देणं गरजेचं होतं, परंतु नितीन दादांनी सांगितलं का आम्हाला टाटा कंपनीच्या विरुद्ध उपोषणाला बसावं लागतंय, स्थानिकांना न्याय मागण्यासाठी उपोषणाला बसावं लागतंय, स्थानिकांना रोजगार मागण्यासाठी उपोषणाला बसावं लागतंय। हे खऱ्या अर्थाने टाटा कंपनीसाठी एक लज्जतपद गोष्ट म्हणायला हरकत नाही। तर आपण आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांवर आपण सकाळपासून चर्चा केली। मला वाटतं 3री का 4थी मीटिंग आपली, त्या 4थ्या मीटिंग मध्ये तुम्ही आम्हाला काही प्रमाणामध्ये ते शब्द दिले, तुम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांना अगदी विनंती केलेली आहे आणि तुमच्या त्या विनंतीला मान देऊन खऱ्या अर्थाने आज आम्ही आमचं उपोषण मागे घेतोय। परंतु हे उपोषण आम्ही मागे घेत असताना हे तात्पुरत्या स्वरूपात आम्ही उपोषण मागे घेतोय। जोपर्यंत आमच्या या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण संपलेलं नसेल असंही मी या ठिकाणी आपल्याला सांगायला विसरणार नाही। तर आपण हे सर्व करत असताना आपल्या सर्वांना माहित आहे तर आमचा यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही। नितीन दादा असतील, मते साहेब असतील, दीपकजी असतील, रामजी साहेब असतील, अशोकजी असतील, पंकजजी असतील, त्यांचा कोणाचा कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही। आम्ही जे भांडतोय ते आमच्या स्थानिकांसाठी भांडतोय, स्थानिकांच्या रोजगारासाठी भांडतोय, त्यांच्यावर झालेल्या अन्यायासाठी भांडतोय आणि त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचारासाठी भांडतोय। आपण सर्व कर्मचारी आहेत, मी सुद्धा तुम्हाला काही रागारागाने बोललो असेल, परंतु ती माझी खऱ्या अर्थाने तळमळ आहे। माझ्या आदिवासी बांधवांच्या होत असलेला अन्याय आपण बघितला असेल, काल तुम्ही काल परवा झालेला जो विषय असेल, मला मी जरी इथं भेटलो असेल तरी मला पोलीस मित्रमंडळीकडे किंवा पोलीस प्रशासनानं सारखे फोन चालू आहेत, भाऊ जाऊ द्या, विषय संपून घ्या, नाहीतर मी साहेब मी तुम्हाला खरं सांगतो का अगदी तुम्ही ऍट्रॉसिटी गुन्ह्यामध्ये गुन्हेगार झालेले आहेत असं सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला सांगायला विसरणार नाही। कारण आज जर आपण आदिवासी बांधवांची फसवणूक करताय, आदिवासी लोकांचा अन्याय करताय, हे आपल्यासाठी नितीन दादा एक सर्वात वाईट गोष्ट आहे। परंतु आपण भरपूर वेळ घेता, अगदी मला वाटतं आम्ही सकाळी 11 वाजता पासून रात्री 11 वाजता म्हणजे 12 तास आम्ही आपल्या कंपनीच्या गेटवर पोहोचून भेटलो होतो। त्यामध्ये आपण काही स्वरूपामध्ये आमच्या त्या मागण्या होत्या, त्या मागण्या अगदी 15 दिवसात महिन्याभरात पूर्ण करण्याचा आपल्याला शब्द दिलेला आहे। त्यामध्ये धनगरवाडा असेल, पाकीरवाडी असेल, या दोन्ही गावाचं पुनर्वसन करण्याचा आपल्याला शब्द दिलाय। त्यानंतर तुमच्यावर दोन्ही आदिवासी वाडे असतील, हे सर्व त्याची तपासणी करून ते आपल्याला ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या आवश्यक गोष्टीचा कायदेशीर पद्धतीने ते कारवाई करतील असं त्याने आपल्याला शब्द दिलेला आहे। परंतु हे सर्व करत असताना आमच्या स्थानिक ग्रामस्थ आहेत, त्या स्थानिक ग्रामस्थांना जो आपण शब्द दिलाय तो सर्वात महत्वाचा शब्द आहे। त्यामध्ये 50% लोकांना, बाकी कोणाला तरी 50% कशाबद्दल त्याची मला घेणं नाही, मी पुन्हा एकदा सांगतो 50% आमच्या स्थानिकांना आपण रोजगार द्यावा। त्यांच्याकडे काही माझे प्रमुख लोक असतील ते काही छोटे मोठे कामधंदे करतात, त्याला सुद्धा आपण आपल्या माध्यमातून कामधंदा देण्याचं
काम करावं. ज्या कोणाच्या शेती असतील त्या शेतीचे रस्ते तुम्ही बंद केलेत ते मोकळे करावेत. मला वाटतं आमच्या तापकीरवाडीमध्ये धनगरवाड्यामधला जो स्मशानभूमीचा मोठा प्रश्न आहे त्यांना टांगत जायला लागतं एखादा प्रयत्न घेऊन तो एक विषय तुम्ही लवकरात लवकर पाटील साहेब मार्गी लावा. आपण जे शब्द दिले ते शब्द आपण पूर्ण करावेत. आणि मला वाटतं आपल्याला मी पुन्हा एकदा विनंती करेल की आपण आम्हाला पुन्हा एकदा या तुमच्या गेट समोर येऊन बसण्याची वेळ आली नये. आपण जो दिलेला शब्द आहे तो शब्द आपण पूर्ण करावा. आणि आपल्याला जे आपण त्या लोकांना काय काय सप्लाय दिले आहेत, कोणाला डिझेल सप्लाय दिले, अजून कोणाला प्लॅस्टिकचं काय मटेरियलची सप्लाय दिले, अजून काय काय कोण कर्मचाऱ्यांच्या पगाराचे कमिशन खाते, हे सगळं त्वरित बंद करावं. आणि जे तुम्हाला द्यायचं असेल ते स्थानिकांना द्या, या परिसरातील लोकांना द्या. त्या स्थानिकांच्यावर अन्याय करू नका. कारण या टाटा कंपनी ही स्थानिकांच्या जमिनीत बसलेली कंपनी आहे. स्थानिकांना आपण जर न्याय दिला, त्यांचं कुटुंब जर सुरळीत चाललं तर तुम्हाला मी मगाशी चुकीच्या पद्धतीने बोलू असेल तरी तुम्हाला स्थानिकांचा नक्कीच आशीर्वाद लाभेल असं सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला सांगेल. तर आपण काम करत असताना आपल्या परिसरामधील आपल्याला जसा गव्हर्नमेंटचं शासन निर्णय आहे तर आपण कुठलाही प्रोजेक्ट आणला तर प्रोजेक्ट होत असताना तिथल्या स्थानिकांना आपण रोजगार दिला पाहिजे, त्याला काम धंदा दिले पाहिजेत. हे तुम्हाला शासन निर्णय आहे. ज्या पद्धतीने कोणाला धंद्यामध्ये लोक काम करतात, शेतकरी कंपनी काम करते, त्याच पद्धतीने आपण सुद्धा काम करावं. स्थानिकांच्यावर जो अन्याय होतोय आणि जो पण माणूस पगार खातोय त्याच्यामध्ये काही 4-4, 5-5 तासाचा ते उद्याच्या उद्या साहेब बंद झालं पाहिजे याची सुद्धा आपण दक्षता घ्यावी. आणि उद्यापासून आपले दीपकीला असतील, माझ्या दलबी असतील, हे आपल्या कॉन्टॅक्टमध्ये राहतील. आम्हाला काही पुन्हा आपल्या कंपनीमध्ये चहा घ्यायला यायचं नाही, काही जेवायला यायचं नाही, कुठे काही मागायला यायचं नाही. परंतु आपण स्थानिकांना रोजगार द्यावा. स्थानिकांचा जो अन्याय होतोय तो अन्याय संपून त्यांना एकदम न्याय देण्याचं काम आपण करावं असंच आपल्याला या ठिकाणी मी विनंती करेन. परंतु हे सगळं होत असताना जो माणूस तुमच्यावर प्रेशर करतोय त्याला सुद्धा आपण खऱ्या अर्थाने जाब विचारण्याची आपली ताकद असली पाहिजे. कारण या तालुक्यामध्ये जरी आम्ही आमदार नसेल तरी आम्ही आमदारापेक्षा जास्त मतं घेतलेली माणसं आम्ही आहेत. आपण कारण ह्या तालुक्यामध्ये जास्त ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, मोठ्या नगर परिषद रिझल्ट लागणार आहे तोही तुम्हाला कळणार आहे. ह्या तालुक्यात ताकद कोणाची आहे हे सुद्धा तुम्हाला समजणार आहे. फक्त दरवाजे तुमच्या ऑफिसमध्ये घ्यायचं, आतमध्ये कडी लावायची आणि तुम्हाला अपशब्द बोलायचे ते नितीन दादांनी केलं नाही, मी केलं नाही. म्हणून तुम्ही आमचं काहीतरी चौक टाकण्याचं काम तुम्ही केलं. परंतु यापुढे आपण असं चुकीचं काम करू नये असं आपल्याला मी विनंती करेन. आणि आपण ज्या ज्या मागण्या आम्हाला सांगितल्यात त्या मागण्या आपण लवकरात लवकर पूर्ण कराव्यात. त्यामध्ये आमचे अभ्यासू माणूस आमचे शिकवलेला इथं आहेत, हेमंतजी आहे, आमचे बुवा आहेत, त्या सगळ्यांना घेऊन ते छोटे मोठे विषय तुमचे जे प्रलंबित आहेत त्यांच्या घराला तुमच्या काही कडे गेले ते त्वरित तुम्ही पूर्ण करा. विद्यार्थ्यांसाठी तुम्ही बसची व्यवस्था करणार ते करा. त्याच्या दवाखान्याचा जो मूलभूत विषय आहे तो विषय संपवा. आणि सर्वात महत्त्वाचे महिलांचा आमचा पाण्याचा विषय आहे तो संपवा. आणि जी ब्लास्टिंग करताय त्या ब्लास्टिंग मेट्रोवर सुद्धा तुम्ही सगळ्यांनी सांगा. मग मी भगवान शेट्टी आपल्याला सांगितलं तर किती बिल मारले पाहिजेत आणि तो ब्लास्ट कसा झाला पाहिजे, तो कंट्रोल ब्लास्ट झाला पाहिजे की ओपन ब्लास्ट झाला पाहिजे ते सुद्धा तुम्ही करावे. जेणेकरून आपल्या ग्रामस्थांना त्रास होणार नाही आणि त्याला त्रास होऊन कुठे अपाय त्यांना होणार नाही याची सुद्धा तुम्ही खबरदारी घ्यावी अशी आपल्याला मी आज विनंती करतो. आणि आपण दिलेला शब्द पूर्ण कराल अशी सुद्धा मी एक खात्री बाळगतो. आणि नाही पूर्ण केला तर 15 दिवसांनी परत आम्ही इथे हजर असू हे सुद्धा तुम्हाला मी या ठिकाणी सांगायला विसरणार नाही. आपण सगळेच मंडळी पाठिंबा देण्यासाठी आहात. मी सर्व मंडळीचं आधी त्यांना सर्वांचा आभार मानेन, सर्वांना धन्यवाद देईन.